हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचनमध्ये. आज आपण उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर चला इथे साहित्य बघूया आपण काय काय घेतलेलं आहे. उपमा बनवण्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, एक टोमॅटो चिरलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि रवा भाजून घेतलेला आहे. रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेलात आपण राई टाकूया. राई छान कडकडली की मग आपल्याला इथे शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे देखील आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे तेलामध्ये. शेंगदाणे तळून झाले की मग आपल्याला यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. इथे हिरवी मिरची देखील फ्राय करून झालेली आहे. आता एक कांदा चिरून टाकलेला आहे. कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. हे बघा, कांदा आपला परतायला आलेलाच आहे. ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. आता इथे मी टोमॅटो टाकलेला आहे. अजून 1-2 मिनटं आपण परतून घेऊया टोमॅटोसोबत. इथे मी हळद वापरलेली नाही आहे. तुम्हाला हळद टाकायची तर तुम्ही हळद देखील वापरू शकता, पण मी हळद नाही टाकली. टोमॅटो पण छान परतलेला आहे आपला. आता आपण यामध्ये अजून थोडंसं परतूया. आता इथे मी रवा टाकलेला आहे, भाजलेला आहे रवा. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ सगळं. आणि पाणी गरम टाकायचं आहे, थंड बिलकुल नाही टाकायचं आहे. आणि इथे मी मीठ टाकलेलं आहे. आता इथे मी गरम पाणी टाकणार आहे. तुम्ही बघू शकता, गरम पाणी टाकलेलं आहे. तुम्ही हवं तेवढं तुम्ही पातळ देखील ठेवू शकता उपमा, पण इथे पातळ नाही करायचं आहे मला. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ पण करू शकता. पाणी जास्त टाकलं की पातळ होणार. बघू शकता किती छान उपमा आपला इथे झालेला आहे. आता आपण इथे याला एक वाफ येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून पुढे 2 मिनटं आपण वाफ काढून घेऊया की मग आपला उपमा झालेला आहे. इथे मी झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घेते. छान वाफ आलेली आहे. आता आपण सर्व करून घेऊयात.
कोथिंबीर टाकलेली आहे थोडी वरतून. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. लहान मुलांना सगळ्यांनाच आवडणारा हा उपमा गरम गरम तुम्ही बनवून देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.